मित्रहो नमस्कार. राज्याच्या स्थितीबाबत चर्चा करावीच लागणार आहे, करावी लागेलच. काही दिवसापूर्वी मध्यरात्री 12:55 नंदीग्राम एक्सप्रेस औरंगाबाद आणि मनमाडच्या मध्ये असलेल्या पोटूर रेल्वे स्थानकावर येते. पोटूर रेल्वे स्थानकावर असलेलं ग्रीन सिग्नल कपड्यांनी झाकलं जातं. गाडी काही काळासाठी पोटूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर थांबते. तेवढ्याच वेळामध्ये त्या गाडीला लुटारूंच्या करवी घेरलं जातं. शक्य असेल तेवढ्या लोकांची लूट केली जाते. गाडी पुढे मार्गस्थ होते. याबाबतची माहिती पोलिसांना दिली जाते, रेल्वे पोलिसांना दिली जाते. कृती कोणतीच होत नाही. 1 वाजता पोटूर रेल्वे स्थानकावरून सुटलेली नंदीग्राम एक्सप्रेस, खरं तर सुटलेली नव्हे, लुटलेली म्हणायला हवं, पुढे येते आणि त्यानंतर 2:45 वाजता, म्हणजे बरोबर 2-2:45 तासाच्या आसपास नांदेड मनमाड पॅसेंजर याच मार्गावरून जात असते. आता ही इकडे येणारी गाडी, तीही गाडी थांबते आणि त्याही गाडीला पुन्हा लुटण्यात येतं. मारहाण, सापडेल ते उरबाडून घेणे असा प्रकार मध्यरात्रीच्या अंधारात चालू असतो. आमची यंत्रणा सुस्तावलेली, थंडगार. या राज्यात 2 रेल्वे गाड्या सलग लुटल्या जातात आणि पोलीस तरीही वेळेवर येत नाहीत. रेल्वे पोलिसाच्या SP दोन्ही लूट झाल्यावर हिंदी चित्रपटातल्या कथानकाप्रमाणे सगळ्यात शेवटी जाऊन पोहोचतात. जसे चित्रपटात पोलीस शेवटी येतात, हँड्स अप, तुम्हारा खेल खतम हुआ, यू आर अंडर अरेस्ट असं म्हणत, पण इथे आल्यावर खेळ खतम झालेला असतो, पण यू आर अंडर अरेस्ट म्हणण्यासाठी तिथे कोणीही शिल्लक नसतं. या 2 लुटीच्या घटना खूप गंभीर आहेत. यासोबत दुसऱ्याच दिवशी नांदेडमध्ये एक खळबळजनक घटना घडते. नांदेडमध्ये एका बिल्डरला मारलं जातं, खून केला जातो आणि हा खून सुपारी देऊन केला गेलाय असा लोकांचा दावा आहे. नांदेड जे अशोक चव्हाणांचं शहर, माजी मुख्यमंत्र्यांचं गाव, विद्यमान मंत्र्यांचं गाव, या गावात एका बिल्डरवरती प्राणघातक हल्ला होतो, त्याचा जीव जातो आणि तरीही आम्ही आमचं राज्य कायद्याचं आहे असं समजतो. त्याच्या आधी काही दिवस अंबाजोगाई मधली घटना आहे. अंबाजोगाईमध्ये पाठक नावाचे पुजारी अंबाजोगाईच्या बाजूला असलेल्या शेपवाडी नावाच्या गावामध्ये जातात. त्या गावात त्यांचा आदर केला जातो, ते गावाचा आदर करतात. पण त्या गावात एक असा माथेफिरू इसम असतो की जो त्या पाठकांच्या वरती अक्षरशः जीवघेणा हल्ला करतो, चाकूनी भोसकून काढतो आणि त्यात पाठकांचा जीव जातो. तिसरी भयंकर घटना मी तुम्हाला सांगतो. तो माथेफिरू होता एवढं सांगून पोलीस गप्प बसतात. पुढची घटना म्हणजे मी फक्त तुम्हाला घटना मराठवाड्यातल्या सांगतोय. आत्ता परंडा नावाचं गाव उस्मानाबाद जिल्ह्यातलं, या परंडा गावामध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच मोठा हल्ला होतो. आरोपी सापडणं दूरच, पोलीसच जखमी होऊन परत येतात. ही पोलिसांची मार खाण्याची पात्रता आहे का? पोलीस मार खाण्यासाठी आहेत का? हा प्रश्न नेहमी पडत राहतो. म्हणून याआधी म्हटलं होतं, पोलिसांची राजकीय नेत्यांची जी झेलेगिरी चाललेली आहे ती बंद करणं आवश्यक आहे. मुळात राजकीय नेत्यांच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर पोलीस काम करू लागले की कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजतात. मी यासाठी म्हणतोय की रेल्वे पोलिसांच्या अधीक्षक असलेल्या मोक्षदा पाटील या पती पत्नी एकत्रीकरणातून औरंगाबादला आहेत आणि त्यांचे पती आस्तिक कुमार पांडे हे औरंगाबाद मनपाचे आयुक्त आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या घरी थांबायला जातात.
आयुक्तांच्या बंगल्यावर अधिकृतरित्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जातात, कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याच्या अथवा विश्रामगृहावर न जाता त्यांच्या घरी जातात, इतकी जवळीक आस्तिक कुमार पांडे आणि मुख्यमंत्र्यांची आहे. त्यांच्या पत्नी रेल्वेच्या अधीक्षक आहेत, पोलीस अधीक्षक रेल्वे आहेत. जेव्हा अधीक्षकांशी असे म्हणजे अधिकाऱ्यांचे असे राजकीय लागेबांधे असतात, तेव्हा कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांभाळण्याच्याकडं पोलिसांचं दुर्लक्ष होतं आणि म्हणूनच चोरांचं अशा वेळी फावतं. याच मोक्षदा पाटील अगदी चुस्त तंदुरुस्त असत्या. योगायोगाची चांगली गोष्ट अशी होती की मोक्षदा पाटील या ग्रामीणच्या अधीक्षक पण होत्या, पण म्हणून त्यांना सगळी माहिती असणं देखील स्वाभाविक होतं. औरंगाबाद ग्रामीणचं अधीक्षकपद सोडून त्या अधीक्षक रेल्वे म्हणून आल्या होत्या. अशा वेळी त्यांना इथल्या सगळ्या बित्तम बातम्या ठाऊक असणं आवश्यक होतं, पण ते घडलं नाही. राजकीय जवळीक आणि राजकीय इच्छेपोटी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष झालं की अशी लूट होऊ लागते. कोणतीही घटना असो ती दाबायची, झाकायची ही सूचना जेव्हा मिळते तेव्हा अशा स्वरूपाच्या घटना घडत असतात. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचं एकछत्री राज्य आहे. अशोक चव्हाणांच्या मागे पुढे करून आपली पदं कायम राखण्यापेक्षा कायदा सुव्यवस्था सांभाळण्याकडे पोलिसांनी अधिक लक्ष दिलं असतं तर ते बरं झालं असतं. औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, अंबाजोगाई ही सगळी दूरची गावं आहेत. म्हणजे औरंगाबाद या विभागाच्या मुख्यालयापासून नांदेडचं अंतर 300 किलोमीटर आहे, अंबाजोगाईचं अंतर 200 किलोमीटर आहे, तर परांड्याचं अंतरही 200 किलोमीटरच्या आसपास आहे. म्हणजे या सगळ्या विविध ठिकाणी अशा घटना घडत आहेत. एक तेलंगणाची सीमा आहे, एक मराठवाड्याची सीमा आहे आणि दुसरं मराठवाड्यातच पण मध्यभागी येतं. अशा स्थितीमध्ये आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे की राज्यातली कायदा सुव्यवस्था उत्तम आहे का? तिकडे मुख्यमंत्री राज्य सरकारचा गृह विभाग नीट काम करत नाही म्हणून आक्षेप व्यक्त करतात. त्यांना वाटतं की मुंबईतल्या भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले म्हणजे गृह विभाग खूप उत्तम काम करतोय. पण ही जी दहशत संपली आहे, पोलिसांची भीती संपली आहे, दरारा संपलाय चोरांवरचा, गुन्हेगारांवरचा आणि तो राजकारण्यांच्या वरती वाढलाय. म्हणजे महाराष्ट्राचे पोलीस हे राजकीय शिरकाण करण्यासाठी आहेत का? जे कोणी सरकारवर टीका करतील त्यांना त्रास देण्यासाठी आहेत का? हा प्रश्नही सहजपणे विचारावा वाटतो. एकाही प्रकरणामध्ये पोलीस तपास करत नाहीत, नीट करत नाहीत किंवा बंदोबस्त लावत नाहीत अशी ओरड होते. पण राजकीय तक्रारींवरती मात्र पोलिसांची ॲक्शन फार वेगात होताना दिसते. सामान्य माणसाला धमकीवजा बोलणे ही पोलिसांची सवय झाली आहे आणि त्याचमुळे सामान्य माणसांचा पोलिसांवरचा विश्वास उठून गेला आहे. एका दैनिकात मी बातमी वाचली, तीही जात तुमच्या समोर मांडतो. 1 मार्च ते 31 मार्च 1 एप्रिलपर्यंतचा कालावधी बघितला तर राज्यातून 2375 तरुणी गायब आहेत. म्हणजे पोलीस रेकॉर्डवरची ही माहिती आहे की 2375 तरुणी राज्यातून गायब आहेत. एकट्या विदर्भातून 590 तरुणी गायब आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून 633 तरुणी गायब आहेत. मराठवाड्यातून 201 तरुणी गायब आहेत. मराठवाड्यातलं सर्वाधिक प्रमाण हे वाळूज MIDC भागातून जास्त होतं, औरंगाबादच्या. कोकण आणि मुंबई या दोन्ही विभाग याच्यातून 624 संख्या आहे, तर उत्तर महाराष्ट्रातून 297 तरुणी गायब आहेत. 2375 तरुणी एका महिन्यात गायब होतात. या कुठे गेल्या त्याचा शोध लागलाय का? प्रियकरांसोबत पळून गेल्यात, घरच्यांना वैतागून निघून गेल्यात, की अजून काही होत आहे, की एखादी गंगूबाई तयार होते यांच्यामधून? याचा देखील विचार झाला पाहिजे. चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून यांना पळवलं जातं, देहव्यापारामध्ये घातलं जातं, विदेशामध्ये घरकामासाठी पाठवलं जातं, नटी करण्याचं, हिरोईन करण्याचं आमिष दाखवलं जातं, तर कधी लग्नाचं आमिष दाखवलं जातं आणि या नको त्या चक्रात अडकून पडतात. दुबईमध्ये अशा स्वरूपाच्या मोलकरणी पाठवण्याचं रॅकेट आपल्याकडे आहे हे वारंवार सिद्ध होत आलेलं आहे. तरीही या 2375 तरुणीच्या गायब होण्याकडं कोणाचंही दुर्लक्ष होत आहे.
कोणीही गांभीर्यानं बघायला तयार नाही आहे. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. 2375 तरुण मुली गायब होत आहेत. त्या विकल्या जात आहेत का, त्या लुटल्या जात आहेत का, याकडं पोलिसांचं लक्ष असणं आवश्यक आहे. पण पोलीस याकडं लक्ष देणार नाहीत. उलट अप्रितीची भावना पसरवली पोलिसांच्या विषयात म्हणून गुन्हे दाखल करण्यात पोलिसांना जास्त रस असेल. हे का होत आहे? मूलतः पोलीस वाईट आहे म्हणून होत नाही, तर विशिष्ट अधिकाऱ्यांना आपल्या जवळच्या राजकारण्यांची चाटुकारिता करायची असते, चाटुगिरी करायची असते आणि त्यासाठी राजकीय स्वरूपाचे गुन्हे जास्तीत जास्त दाखल करण्याकडे कल असतो. म्हणूनच पोलिसांनी राजकीय लांगुलचालन करण्यापेक्षा जनतेच्या हितासाठी काम करणं आवश्यक आहे. IPS मधला आय हा इम्पिरियल नाही आहे तर इंडियन आहे. हे ज्या दिवशी आमच्या पोलिसांच्या लक्षात येईल त्या दिवशीच पोलीस सर्व्हिस म्हणजे पोलीस सेवा होईल. अन्यथा त्याचा मेवा झाल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार.